नमस्कार ट्रेडर्स, मराठी ऑप्शन मंत्रावर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण एका अशा भन्नाट गोष्टीवर चर्चा करणार आहोत ज्याकडे बरेच रिटेल ट्रेडर्स पूर्णपणे दुर्लक्ष करतात. ती गोष्ट म्हणजे मार्केटचा खरा हार्टबीट, व्हॉल्यूम ॲनालिसिस. मार्केटमधील खरी ताकद आणि कन्व्हिक्शन समजून घेण्यासाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया. आता सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. एका प्रोफेशनल ऑप्शन्स ट्रेडरला एका जुगारी माणसापासून वेगळं नक्की काय करतं? जरा विचार करा आणि तुमचे विचार खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर याचं अगदी अचूक उत्तर आहे व्हॉल्यूम. होय, फक्त प्राइस ॲक्शन बघून चालत नाही. त्यामागील व्हॉल्यूम समजून घेणं हाच तो खरा गेम चेंजर आहे जो एका प्रोफेशनलला वेगळं ठरवतो. भाग 1. गाडी आणि इंधनाचं मूलभूत उदाहरण. ही अवघड वाटणारी तांत्रिक माहिती आपण एका अगदी सोप्या उदाहरणाने समजून घेऊया. बघा, प्राइस आणि व्हॉल्यूमची तुलना आपण गाडी आणि इंधनाशी करू शकतो. प्राइस म्हणजे गाडीची दिशा आणि तिचा वेग, आणि व्हॉल्यूम म्हणजे त्या गाडीच्या टाकीतील पेट्रोल किंवा इंधन. आता विचार करा, जर एखादी गाडी ताशी 100 किलोमीटर वेगाने धावत असेल पण तिच्या टाकीत इंधनच नसेल, तर ती गाडी तो वेग किती काळ टिकवेल? जास्त काळ नक्कीच नाही. अगदी तसंच, जर मार्केटमध्ये प्राइस वेगाने वर जात असेल पण त्याला व्हॉल्यूमचा भक्कम सपोर्ट नसेल, तर तिथे लवकरच रिव्हर्सल येण्याची दाट शक्यता असते. भाग 2. व्हॉल्यूम स्पाइक्स डिकोड करणं. हा एक ट्रॅप आहे की खरा ट्रेंड? मार्केटमध्ये अचानक व्हॉल्यूम वाढतो तेव्हा दोन अगदी वेगळ्या परिस्थिती असू शकतात. एक म्हणजे ब्रेकआउट स्पाइक, जिथे नवा ट्रेंड खरोखर मजबूत होतोय आणि नवीन खरेदीदार मार्केटमध्ये येत आहेत. पण दुसरं टोक म्हणजे बाईंग क्लायमॅक्स. याचा अर्थ काय? तर सगळेजण आधीच मार्केटमध्ये घुसलेत आणि आता नव्याने खरेदी करण्यासाठी अक्षरशः कोणीही शिल्लक राहिलेलं नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, व्हॉल्यूममधील मोठी वाढ म्हणजे नेहमीच ट्रेंड मजबूत होत असल्याचं लक्षण नसतं. कधीकधी तो एक मोठा सापळाही असू शकतो. आणि म्हणूनच क्लायमॅटिक व्हॉल्यूम ओळखणं खूप गरजेचं आहे. एखाद्या मोठ्या आणि लांब ट्रेंडच्या शेवटी जेव्हा ट्रेडिंगमध्ये अचानक खूप मोठी वाढ होते, तेव्हा ते ट्रेंड पुढे जाण्याचं लक्षण नसतं, तर ते एक्झॉस्शन म्हणजे थकव्याचं लक्षण असतं. सोप्या भाषेत सांगायचं तर मार्केटमधील खरेदीदारांचा किंवा विक्रेत्यांचा पुरवठा आता पूर्णपणे संपला आहे, हे यावरून स्पष्ट होतं. भाग 3. बुलिश डायव्हर्जन्स. ट्रेंड बदला बदल कसा ओळखायचा? प्रो ट्रेडर्स डाऊन ट्रेंडचा शेवट कसा ओळखतात याची एक सोपी प्रक्रिया आहे. पहिली पायरी सेलिंग व्हॅक्यूम. इथे विक्रेते संपतात आणि विक्रीचा दबाव अचानक गायब होतो. दुसरी पायरी ॲब्झॉर्प्शन. इथे स्मार्ट मनी म्हणजे मोठे इन्व्हेस्टर्स उरलेला विक्रीचा दबाव अगदी शांतपणे शोषून घेतात आणि शेअर्स जमा करायला लागतात. आणि तिसरी पायरी, जेव्हा व्हॉल्यूम वाढतो पण प्राइस आणखी खाली जाणं थांबतं. हेच ते डायव्हर्जन्स जिथे स्मार्ट मनी आपला खरा खेळ करतो. भाग 4. प्रत्येक पोझिशनसाठी ॲक्शनेबल इन्साइट्स. आता ही माहिती प्रत्यक्षात कशी वापरायची ते पाहूया. समजा तुमची मार्केटमध्ये लॉंग पोझिशन आहे आणि अचानक तुम्हाला हा क्लायमॅटिक व्हॉल्यूम दिसला, तर काय कराल? अशा वेळी लगेच आपले स्टॉप लॉस अधिक घट्ट करा, थोडेफार प्रॉफिट्स बुक करा आणि नवीन खरेदी करणं पूर्णपणे टाळा. कारण जरी मार्केट कमी व्हॉल्यूमवर हळूहळू वर जात राहिलं तरीही तिथला रिस्क रिवॉर्ड रेशो आता तुमच्या बाजूने नसतो. भांडवल सुरक्षित ठेवण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. पण जर तुमची शॉर्ट पोझिशन असेल किंवा तुम्ही नवीन खरेदीची संधी शोधत असाल, तर अशा वेळी शॉर्ट पोझिशन्स त्वरित कव्हर करा, कारण स्मार्ट मनीचा ॲब्झॉर्प्शन आता पूर्ण झालाय. आणि जर खरेदी करायची असेल तर प्राइस चार्टवर हॅमर किंवा बुलिश एन्गल्फिंग सारख्या कॅन्डलस्टिक पॅटर्न्सची वाट बघा. हे पॅटर्न्स तुम्हाला ट्रेंड बदलण्याची पक्की खात्री देतात. भाग 5. सर्व मार्केट्समध्ये याचा सार्वत्रिक उपयोग. आता तुम्हाला वाटेल की हे फक्त निफ्टी किंवा बँक निफ्टी पुरतं मर्यादित आहे का? तर अजिबात नाही. व्हॉल्यूम ॲनालिसिस हा एक युनिव्हर्सल नियम आहे. NSE आणि BSE वरील इक्विटीज असोत, MCX वरील कमॉडिटीज असोत किंवा मग करन्सी एक्सचेंजमधील चढउतार असोत, ब्रेकआउट स्पाइक्स, क्लायमॅटिक व्हॉल्यूम आणि बुलिश डायव्हर्जन्स या सर्व संकल्पना सगळीकडे सारख्याच काम करतात. व्हॉल्यूम हा नेहमीच मार्केटचं खरं रूप दाखवतो. थोडक्यात सांगायचं तर ह्या विश्लेषणाचा मुख्य निष्कर्ष काय? फक्त प्राइस चार्ट पाहणं म्हणजे मार्केटला 2D मध्ये पाहण्यासारखं आहे. पण जेव्हा तुम्ही त्यात व्हॉल्यूम ॲनालिसिस जोडता तेव्हा तुम्हाला मार्केटचं संपूर्ण 3D व्ह्यू मिळतो. फक्त प्राइसवरून अर्धीच माहिती मिळते, पण व्हॉल्यूममुळे तुम्हाला मार्केटची खरी दिशा आणि त्यामागील ताकद समजते. तर जाता जाता तुमच्यासाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. प्राइसमधील पुढची हालचाल ही एका मजबूत विश्वासावर उभी असलेली भक्कम इमारत आहे की कधीही कोसळू शकणारा पत्त्यांचा बंगला? हे कसं ओळखायचं हे आता तुम्हाला माहीत आहे. या 3D दृष्टिकोनाचा वापर करा आणि तुमचं विश्लेषण खाली मराठी ऑप्शन मंत्राच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.
आपण तिथेच चर्चा करूया. या सखोल विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद.